नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण सगळ्यांना माहीत आहे की येत्या 12 तारखेला NAS तर्फे संपूर्ण देशामध्ये परीक्षा राबविण्यात येणार आहे आणि या वर्षीला 10व्या वर्गाकरता इंग्रजीचा पेपरसुद्धा होणार आहे. आणि म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकरता एक संभाव्य अशी प्रश्नपत्रिका जी नॅशनल अचिव्हमेंट सर्वेच्या एक्झामला येऊ शकते ती उत्तरासह घेऊन आलेलो आहो. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. स्क्रीनशॉट काढून तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये जपून ठेवा किंवा आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. तर यामध्ये विषय इंग्रजी वर्ग 10वा नॅशनल अचिव्हमेंट सर्वे. तर पहिला आहे LOE 1008 कॉम्पिटन्सी क्वेश्चन आहे. नाउन वर्बल टू वर्बल डेफिनेशन टू ऑब्झर्व द बार ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन बेस ऑन. म्हणजे आपल्याला हा ग्राफचं ऑब्झर्वेशन करून त्याच्यावरील जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. तर पहा, पहिला प्रश्न दिलेला आहे. मी बरोबर ऑब्झर्वेशन करून घ्या, याचं स्क्रीनशॉट काढून ठेवा वाटल्यास. तर पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला, द वर्ड फर्टिलाइज बिलॉंग्स टू. तर हा जो फर्टिलाइज हा शब्द आहे हा कशाशी संबंधित आहे? तर पहा, तो आहे ॲग्रिकल्चरशी. कशाशी? ॲग्रिकल्चर. त्यानंतर चूज द अँटिनम्स ऑफ प्रोडक्शन. प्रोडक्शनच्या विरुद्धार्थी शब्द. तर काय आहे तो? डिस्ट्रक्शन. पण मी इथं राईट मारत आहे, त्याला डिस्ट्रक्शन ते तुम्ही बरोबर करा. त्यानंतर पुढचं आहे, द पर्सेंटेज डिक्लाइन इन प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझेशन फ्रॉम 1997 to 1998. याचं उत्तर आहे 25%. किती लिहायचं आहे? 25% लिहून घ्या. पुढं पहा, चौथं, फाइंड द पर्सेंटेज increase in production of fertilizer in 2002 compared to that in 1995. तर याचं उत्तर आहे 220%. 220% राईट मारलं पहा. इन द विच year was the percentage increase in production as compared to the previous year the maximum? तर याचं उत्तर आहे 1996 या वर्षी. त्यानंतर नेक्स्ट 6वा, इन हाऊ मेनी ऑफ द गिवन इयर्स वॉज द प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर मोर दॅन ऑफ ॲव्हरेज प्रोडक्शन ऑफ द गिवन? याचं उत्तर 4 आहे. त्यानंतर 7वं बघा, द ॲव्हरेज प्रोडक्शन ऑफ 1996 अँड 1997 वॉज एक्झॅक्टली इक्वल टू द ॲव्हरेज प्रोडक्शन ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ इयर्स. तर याचं उत्तरसुद्धा 1995 अँड 2001. कोणतं आहे? 1995 अँड 2001. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, 1 टन मीन्स. 1 टन म्हणजे किती? तर याचं उत्तर आहे 1000 किलोग्राम. 1000 किलोग्राम. त्यानंतर 9वं पहा, दिस बार ग्राफ शो द. कशाचं दाखवत आहे आपल्याला? हा प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर याला. त्यानंतर पुढचं आहे LOE 1010 क्वेश्चन बेस ऑन कॉम्पिटन्सी फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण करायची आहे करेक्ट ऑप्शन्सनी. तर ऑप्शन दिलेले आहे पहा. तर पहिला आहे याच्यामध्ये म्हणजे 10वा, आय टेनिस एव्हरी संडे मॉर्निंग. त्याच्यामध्ये काय येईल? प्लेइंग. काय येईल? प्लेइंग. आय प्लेइंग टेनिस एव्हरी संडे मॉर्निंग. प्लेइंगला राईट मारला आपण. त्यानंतर डोंट मेक सो मच नॉईज जॉन टू स्टडी फॉर द एक्झाम. याच्यामध्ये ट्राईंग काय येईल? इज ट्राईंग. डोंट
मेक सो मच नाईस. जॉन इज ट्राईंग टू स्टडी फॉर एक्झाम. येईल याच्यामध्ये इज ट्राईंग. त्यानंतर व्हॉट टाईम डज द ट्रेन लिव्ज. चौथं डज द ट्रेन लिव्ज. त्यानंतर 13वं पहा, मॅच द फॉलोइंग. आपल्याला मॅच करायचं आहे फॉलोइंग आणि त्याचं आपल्याला इथं दिलेलं आहे ABCD 1 2 3 4. तर याचं उत्तर पहा 13व्याचं दुसरं होते. 13व्याचं उत्तर कोणतं होईल? दुसरं. म्हणजे काय काय येईल पहा त्याच्यामध्ये. दुसरं 13व्याचं हां, थोडं ब्रश गडबड झाली आहे याच्यामध्ये, बघतो मी बरोबर येणारच इथं. तर पहा 13व्याचं दुसरं लक्षात घ्या, हे दुसरं. आणि याच्यामध्ये काय काय आहे दुसरं तुम्ही टिकमार्क करून घ्या अगोदर. आता याच्यामध्ये आपण मी ब्रश ठेवलेला आहे दुसऱ्यावर, ठीक आहे. हां, त्याच्यावर. तर पहिल्याचं D म्हणजे ही नो मी दॅन असं येईल. पहिल्याचं काय येईल? ही डी येईल. ही नोज मी, आय एम नोज असं होईल. डू इटचं शॅलो. हाऊ प्रिटी सी इज, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. जॉन इज शॉर्टर सी दॅन, म्हणजे काय लिहितं दॅन. तर हे लक्षात ठेवा, हवाला टिक मार्क करून घ्या दुसरं. त्यानंतर 14वा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह याच्यामधून शोधायचे आहेत. तर पहिलं पहा, शी सेड आय एम लिव्हिंग टुडे. याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे शी सेड दॅट शी वॉज लिव्हिंग टुडे. म्हणजे डायरेक्टचं काय करायचं आहे, इनडायरेक्ट. आय एमचं आहे म्हणून शी वॉज लिव्हिंग टुडे. माय प्रिन्सिपल ऑर्डर मी नॉट टू कंडक्ट एनी टेस्ट द नेक्स्ट डे. तर याचं उत्तर होईल माय प्रिन्सिपल टोल्ड मी डोंट कंडक्ट एनी टेस्ट टुमारो. हा उत्तर पहिलं आणि याचं दुसरं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं पहा, शी विल हॅव मेड धिस रेसिपी चेंज इंटू पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्हमध्ये बदल करायचा आपल्याला. तर याचं उत्तर होईल द रेसिपी विल हॅव बीन मेड बाय हर. त्यानंतर 17वा, चूज द प्रॉपर काइंड ऑफ चेस फ्रॉम द फॉलोइंग. दे टोल्ड अस वाय दे आर डुईंग दॅट. तर याचं उत्तर आहे ॲडजेक्टिव्ह. काय आहे याचं उत्तर? ॲडजेक्टिव्ह. कोणतं क्लॉज आहे ते विचारलेलं आहे. चेज नाही तर क्लॉज पाहिजे होता, काइंड ऑफ क्लॉज. हे कोणतं काय आहे क्लॉज आहे? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. त्यानंतर नेक्स्ट 18वं बघा, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. आय मेड धिस पॉसिबल विथ द ग्रेट एंडेवर. तर याचं पास्ट परफेक्ट टेन्स आपल्याला करायचं आहे. तर याचं वाक्य कोणतं होईल? आय हॅड मेड धिस पॉसिबल विथ द ग्रेट एंडेवर. तिसरं लक्षात घ्या हे वाला. त्यानंतर 19वं पहा, फाइंड आउट द एरर अँड करेक्ट द सेंटेन्स. ही कुड नॉट सॉल्व द कन्सर्न. 19व्याचं उत्तर दुसरं, ही कुड नॉट सॉल्व द कन्सर्न. हे वाला लक्षात घ्या. त्यानंतर 20वं पहा, 20वं नाही याच्यामध्ये समोर आहे LOE 10 12 नॉन वर्बल टू वर्बल. ऑब्झर्व द पिक्चर अँड आन्सर द क्वेश्चन. आपल्याला पिक्चरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. तुम्ही या पिक्चरचं स्क्रीनशॉट काढून घ्या. ऑब्झर्व पिक्चर अँड झूम द फॉलोइंग. तुम्हाला आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. पाहिजे तर चित्र दिलेलं आपल्याला मुंबई, कोपर, रब्बी रोड वगैरे दिलेलं आहे. क्रॉस रोड, नागपूर, ब्रिज कुठं आहे ते पाहून घ्या. ओपन एरिया आहे बरोबर. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला आता या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. तर 20वा प्रश्न, नॉर्थ साऊथ इज द डायरेक्शन ऑफ ब्रिज. कशाची आहे ही? ब्रिजची डायरेक्शन आहे. त्यानंतर यू आर स्टँडिंग ऑन अ ब्रिज. कशावर उभं आहे? ब्रिजवर. ग्रीन रिव्हर फ्लो फॉरवर्ड डायरेक्शन ईस्ट. काही लिहितं ईस्ट. त्यानंतर कोपल टू मुंबई इज काय? हा रेल्वे रोड आहे, रेल्वे रोड. त्यानंतर 24,
कोपल स्टेशन इज नियर टू, कशा जवळ आहे तो कोपल स्टेशन, तो कशा जवळ आहे, क्रॉस रोडच्या, क्रॉस रोड. त्यानंतर 25 द ब्रिज इज ओव्हर द ग्रीन रिव्हर, कशाच्या वर आहे हा, ओव्हर द ग्रीन रिव्हर याच्यावर. त्यानंतर 26 पहा याच्यामध्ये कोपल इज द रेल्वे स्टेशन, काय हा, रेल्वे स्टेशन. या प्रकारे टिक मार्क करा, लिहून घ्या. त्यानंतर LOE 1036 कॉम्पिटेन्सी रीड लिसन लिटरेचर फॉर प्लेजर दिलेलं आहे. तुम्हाला 10व्या वर्गाची कविता दिलेली आहे, इफ यू डाईंग स्लोली वाली, इफ यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर याच्यामध्ये जे प्रश्नाचे उत्तर आहे ते पाहू आपण. 27 पहा, डाईंग स्लोली मीन्स, डाईंग स्लोलीचा अर्थ काय होतो, लुझिंग होप ऑफ लाईफ, चौथं उत्तर. त्यानंतर चूज द करेक्ट स्पेलिंग, आपल्याला इथं रोटीन हा शब्द दिलेला आहे, त्याची करेक्ट स्पेलिंग काय होते ते पाहायची आहे. पहा, ROUTINE म्हणजे दुसऱ्या नंबरचं ROUTINE हे लक्षात ठेवायचे स्पेलिंग बरोबर. त्यानंतर 29 पहा, वॉकिंग एव्हरीडे ऑन द सेम पाथ, द मीनिंग ऑफ गिवन लाईन इज, याचं उत्तर होईल अवॉइड टू थिंक ऑन डिफरंट वे, चौथं. त्यानंतर द सिनम्स ऑफ द वर्ड ट्रिब्युलंट म्हणजेच काय, मुव्हेबल, तिसरं उत्तर. त्यानंतर 31 पहा, द पोयम गिव्ज यू द मेसेज ऑफ, कशाचं मेसेज देत आहे ही कविता आपल्याला, तर कशाचे देत आहे, हाऊ टू डील विथ लाईफ, चौथं, हाऊ टू डील विथ लाईफ. त्यानंतर गिव्ह द प्रिफिक्स ऑफ द वर्ड सर्टनचं काय होईल, असर्टन, प्रिफिक्स लावला UN. त्यानंतर फाइंड आउट द करेक्ट वर्ड विच मीन्स स्पार्कल मीन्स व्हॉट, ब्राईट. त्यानंतर 34 चूज द रॉंग पेअर, आपल्याला इथं रॉंग पेअर लिहायचे, हार्टबीट, आय ग्लिसन, वॉकिंग लेग्स. आता क्लोथ विअर ही रॉंग पेअर आहे, क्लोथ विअर. त्यानंतर फ्रॉम द गिवन वर्ड ग्लिसन ओमिट द लेटर G, जॉईन द G अँड मेक अ न्यू वर्ड, आपल्याला या ग्लिसन या शब्दातून G काढायचं आहे. त्यानंतर जो शब्द राहील त्याला ING लावायचं, म्हणजे लिसनला काय लावू, ING म्हणजे काय होईल, लिसनिंग. याचं उत्तर आहे 2, लिसनिंग. त्यानंतर पुढचं पहा, 35 झाल्यानंतर LOE 1037 लाईव्ह इंग्लिशची ॲक्टिव्हिटी आहे. आपल्याला इथं एक रॅपर दिलेलं आहे, हलके फुलके हल्दीराम कंपनीचं, त्याच्याबरोबर निरीक्षण करून आपल्याला उत्तर लिहायचे आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून निरीक्षण करून घ्या आणि आपण इथं उत्तर दाखवत आहोत. पहा, द नेम ऑफ द फूड आयटम, इथं काय आहे, फूड आयटमचं नाव काय आहे, चिप्स आहेत. त्यानंतर हु इज मॅन्युफॅक्चर ऑफ द प्रोडक्ट, कोण आहे, हल्दीराम प्रायव्हेट लिमिटेड. व्हिच इज द फॉलोइंग इन्ग्रेडियंट्स यूज इन दिस प्रोडक्ट, कोणते केलेले आहे, वापरलेले आहे, पोटॅटो. त्यानंतर 39 नेट वेट ऑफ धिस प्रोडक्ट, याचं वजन किती आहे, तर याचं वजन आहे आपल्या माहितीनुसार इथं दिलेलं आहे 7 ग्राम. त्यानंतर व्हेअर इज द कंझ्युमर केअर कॉल ऑफिस ऑफ धिस प्रोडक्ट, कंझ्युमर केअर ऑफिस कुठं आहे, याचं नागपूरला आहे. म्हणजे नागपूर कोणत्या नंबरवर आहे दिलेलं आपल्याला, 1 नंबरवर, त्याला टिक मार्क करू आपण. आयडेंटिफाय द प्राइस ऑफ स्मॉल पॅकेट, किती रुपये दाखवले आहेत तिथं, 5 रुपये. त्यानंतर हाऊ लॉंग शुड ट्रायबल इट कन्झ्युम फ्रॉम द डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, बनवल्या तारखेपासून किती दिवस आपण खाऊ शकतो, तर याचं उत्तर 4 मंथ, किती महिन्यापर्यंत खाऊ शकतो आपण, 4 मंथ. त्यानंतर नेक्स्ट 43 पहा, 43 व्हॉट इज द स्टोरेज कंडिशन ऑफ धिस प्रोडक्ट, कसं कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे, कूल अँड ड्राय प्लेस, कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे, कूल अँड ड्राय प्लेस. हाऊ वॉज द टेस्ट ऑफ धिस प्रोडक्ट, कशी आहे टेस्ट, क्रंची अँड स्पायसी. त्यानंतर चूज द हेल्दी फूड आयटम फॉर द ह्युमन बिंग, कोणता आहे, थालीपीठ, पिझ्झा, मॅगी हे काही हेल्दी फूड नाही, लक्षात ठेवा, थालीपीठ का घरी. त्यानंतर LOE 1041चं अनसीन पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन बेस्ड ऑन कॉम्पिटेन्सी, आता इथे अनसीन पॅसेज दिलेलं नाही आहे, पण आपण उत्तरं पाहून घेऊया. चूज द करेक्ट अँटिनाम्स ऑफ द वर्ड सप्लिमेंटचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे, तर तो काय आहे, इन्क्रीज. द डेम काय आहे हे, इम्प्रेस बाय कलाम. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट ऑफ द फॉलोइंग, याच्यातला करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे,
ते आपल्याला ओळखायचं. पहा, ही ग्रॅटिट्यूड इन फिजिक्स 1954 हे याच्यामधील. लक्षात ठेवा, पॅसेज जर आला आणि प्रश्न आले तर आपल्याला लिहिता आला पाहिजे. तर हे आहे इन फिजिक्स इन 1954. त्यानंतर नेक्स्ट 50, चूज द करेक्ट टेल टॅग. आपल्याला क्वेश्चन टॅग ओळखायचं आहे. कलाम केम फ्रॉम द पुअर बॅकग्राऊंड. कलाम, तर याचं क्वेश्चन टॅग नेमकं काय होईल पहा. डिडंट ही, केम हा पास्ट टेन्समध्ये आहे, ही हा कलाम करता आलेला आहे म्हणून काही इथे डिडंट ही. त्यानंतर ही वॉज आस्क्ड टू फिनिश द प्रोजेक्ट इन याचं उत्तर होईल 10 days. ते पॅरेज गॅप नाही असल्यामुळे आपल्याला बरोबर समजून आलं 10 days. व्हॉट इज द मोस्ट सुटेबल टायटल फॉर दिस पॅसेज. या पॅसेज करता एक योग्य शीर्षक का देता येईल आपल्याला. तर हिज करिअर अँड कॉन्ट्रीब्युशन. त्यानंतर LOE 1044. आता इथे ॲडव्हर्टाईज दिलेली आहे, त्याचंसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या निरीक्षण करायचं आहे आणि खाली दिलेले उत्तर सोडवायचे आहे. पहा, ॲमेझॉन बिगेस्ट एम्प्लॉयर्स म्हणून एक ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे आपल्याला, त्याच्यावरती काही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. 53 नंबरचा क्वेश्चन पहा. द टॉप सोर्स कंट्री फॉर STEM-OPT स्टुडंट इज. कोणती आहे? इंडिया. एक मिनिट, इंडिया. त्यानंतर कोलंबिया युनिव्हर्सिटी इज सिच्युएटेड इन सिटी. कुठं बसलेली आहे ही? न्यूयॉर्कमध्ये. ऑब्झर्वेशन करा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल त्या ॲडव्हर्टाइजमेंटचं. विच इज द प्रोमिनंट कंपनी हायरिंग हायेस्ट STEM-OPT स्टुडंट्स. तर हे आहे कोणती? ॲमेझॉन. त्यानंतर नेक्स्ट 56, द युनिव्हर्सिटी अट्रॅक्टेड द मोस्ट इंटरनॅशनल स्टुडंट इज. कोणती युनिव्हर्सिटी अट्रॅक्ट जास्त करत आहे? तर न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी. त्यानंतर हाऊ मेनी टोटल स्टुडंट्स वेअर प्लेस इन गुगल अँड मायक्रोसॉफ्टमध्ये किती एकूण विद्यार्थी आहेत? 2035. त्यानंतर 58, जस्टिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड एम्प्लॉयर. एम्प्लॉयर म्हणजे काय? तर एम्प्लॉयर म्हणजे नेमकं काय होत असते की अ पर्सन हू हॅज नो असं नाही होत, अ पर्सन वर्किंग मेरिली फॉर मनी, याचं उत्तर हे. त्यानंतर द वर्ड बिगेस्ट इज यूज इन अ डिग्री. कोणत्या डिग्रीमध्ये? सुपरलेटिव्ह डिग्री. त्यानंतर 60 पहा, चूज द प्रॉपर पेअर ऑफ कंट्रीज विच आर द टॉप सोर्स ऑफ इंटरनॅशनल स्टुडंट्स. कोणतं आहे याच्यामध्ये? इंडिया अँड चायना. त्यानंतर द मोस्ट सुटेबल टायटल फॉर दिस ॲडव्हर्टाइजमेंट इज. याला आपण सुटेबल टायटल कोणतं देऊ शकतो? ॲमेझॉन इज द बिगेस्ट एम्प्लॉयर. त्यानंतर इन चायना किती % स्टुडंट वर्क इन USA. तर किती % आहे? 56%. 56. त्यानंतर नेक्स्ट LOE 1046 क्वेश्चन बेस्ड ऑन कॉम्पिटन्सी. मॅच द पेयर्स अँड सिलेक्ट द करेक्ट ॲन्सर. आपल्याला इथं मॅच पेयर करायचे आहेत आणि करेक्ट ॲन्सर. जसं प्रॉपर नाऊन कोणतं आहे, याच्यामधील प्रॉपर नाऊन कोणतं आहे ते लिहायचं आहे. जसं पहा, आपण याच्यामध्ये ॲन्सर डायरेक्टली 4थ्या नंबरचं येईल. म्हणजे प्रॉपर नाऊन दिलेलं आहे आपल्याला ताजमहल. 4थ्या नंबरचं लक्षात घ्या. प्रॉपर नाऊन ताजमहल. कॉमन नाऊन चिल्ड्रन. मटेरियल नाऊन क्लोथ आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन मोमेंट. तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट 64, चूज चॉईस. अट्रॅक्टचं का होईल मग? चूजचं चॉईस. तर अट्रॅक्टचं अट्रॅक्शन. त्यानंतर पिक आउट द रॉंग पेअर्स. रॉंग पेअर आपल्याला निवडायची आहे. याच्यामध्ये लाईव्ह आणि लाईफ ही रॉंग पेअर आहे. अप्लाय ॲप्लिकेशन रॉंग, नॉलेज मॅनेज मिनिंग असं होते, लाईव्ह होत नाही. त्यानंतर स्क्रिट द ऑड मॅचिंग विथ रेफरन्स टू जेंडरसोबत. जसं जेंडरसोबत रॉंग मॅचिंग दिलेली आहे ते आपल्याला लिहायची आहे. तर रॉंग मॅचिंग याच्यामध्ये डॉग आणि बर्थ ही आहे. त्यानंतर नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सी वेंट टू मूव विथ 2 चिल्ड्रेन. आता इथे काय येईल? हर. दे ऑफर्ड अ गुड जॉब.
गुड जॉब टू मी. मील. आय सॉ द प्रॉब्लेम विच, त्यामध्ये काय येईल, विच वॉज व्हेरी डिफिकल्ट. वन शुड बी केअरफुल अबाउट वन्स, अबाउट वन्स स्टडी. कोणता आहे हे, सॉरी, अबाउट वन्स ही स्टडी, याच्यामध्ये काय येईल, ही स्टडी. त्यानंतर नेक्स्ट ई, हे त्यातलेच आहे. आय डोंट नो शी वॉज क्राईंग. व्हाय, ती का बरं रडत आहे, याच्यात काय येईल, व्हाय, व्हाय शी वॉज क्राईंग. देन कॉफी इज टू हॉट, काय येईल, TOO, टू हॉट टू ड्रिंक. रीडिंग इज इझियर दॅन, याच्यामध्ये काय येईल, दॅन स्पीकिंग. नेक्स्ट चूज द करेक्ट टेन्स, आपल्याला योग्य टेन्स निवडायचं आहे. फादर रीडिंग द न्यूजपेपर ॲट द मोमेंट, आपल्याला करेक्ट टू बीचं फॉर्म इथं टाकायचं आहे. तर पहा याच्यामध्ये टू बीचं फॉर्म, फादर इज रीडिंग ॲट द मोमेंट, काय लिहितं, इज. ही हॅज बीन स्टडिंग, काय लिहितं, हॅज बीन स्टडिंग. We had reached the station before the train had arrived. त्यानंतर I had seen the child few minutes ago. I have seen, sorry, ह्या नाही येईल याच्यामध्ये, I had seen. Fill in the blanks with the correct preposition. Preposition योग्य ते लिहायचे आहेत आपल्याला. He lived in Dadar, sorry, at Dadar in Mumbai. चौथा येईल, at Dadar in Mumbai. Which hand do you write? Do you write by? Sorry, do you write with? कोणत्या हाताने तू लिहितो. Translate this page from English into Hindi, काय लिहिते, into. त्यानंतर 70. चूज द करेक्ट क्लॉज टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. इफ आय फॉल इन एक्झामिनेशन, इफ आय फॉल इन एक्झामिनेशन, देन, इफ आय फॉल इन, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, क्लॉज, करेक्ट क्लॉज लिहायचं आपल्याला. याच्यामध्ये करेक्ट क्लास कोणतं होईल बा, ते आपल्याला पाहायचं आहे. तर हे आपलं LO10 कशामधलं चालू आहे, आपला LO1046, LO1046 मधील नंबर आहे हे आपलं 70. ठीक आहे. तर पहा, इफ आय फेल इन द एक्झामिनेशन आय गिव्ह अप माय स्टडी, काय उत्तर येईल, आय गिव्ह अप माय स्टडी. Then you would look better if you will cut your hair. Then, लक्षात घ्या, बरोबर घ्या. त्यानंतर 71, what are you mad? The underlined word is, आता इथं अंडरलाईन तर केलेलं नाही आहे, परंतु आपण जसं what are you mad अंडरलाईन केलेलं नाही याच्यामध्ये, परंतु हा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. कोणता आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, कोणता, यू मॅड. त्यानंतर नेक्स्ट पा 72, चूज द ग्रॅमॅटिकल करेक्ट सेंटेन्स. आता पहा इथं आपल्याला ए आणि बी दिलेलं आहे, याच्यामधील आपल्याला ग्रॅमॅटिकल करेक्ट सेंटेन्स लिहायचं आहे. किती नंबर आहे हा, 72. तर 72 मध्ये ॲन्सर आपल्याला पहा, याच्यामध्ये 2 दिलेले आहेत ना. तर ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स पहा, मॅथमॅटिक इज ॲन इंटरेस्टेड सब्जेक्ट, मॅथमॅटिक इज ॲन इंटरेस्टेड सब्जेक्ट. आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला लिहिता येईल आय फॉरगेट टू पॉज द लेटर येस्टरडे, आय एम फॉरगेटिंग. तर आय फॉरगेट टू पोस्ट लेटर येस्टरडे हा चौथा, आय फॉरगेट टू पोस्ट लेटर येस्टरडे, फॉरगॉट पास्ट टेन्समध्ये येईल. त्यानंतर 73 पहा,
चूज द इम्परेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन. इम्परेटिव्ह सेंटेन्स आपल्याला लिहायचं आहे. प्लीज यू स्टार्ट रायटिंग फ्रॉम हियर. प्लीज यू स्टार्ट रायटिंग फ्रॉम हियर. त्यानंतर 74 74चं पहा. चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस फ्रॉम द फॉलोइंग. करेक्ट पॅसिव्ह वॉइस आपल्याला लिहायचं आहे याच्यामध्ये. तर पहा करेक्ट पॅसिव्ह वॉइस का होईल. ही वॉज गिवन अ लेटर बाय हर. ही इज गिविंग. ही गेव अ लेटर बाय. नाही, ही वॉज गिवन अ लेटर बाय हर. ही वॉज पहिलाच. ही वॉज गिवन अ लेटर बाय हर. हे बरोबर करा. त्यानंतर ही इज व्हेरी स्टुपिड बाय. चेंज इन टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आलेलं म्हणजे व्हॉट अ स्टुपिड बाय ही इज. तिसऱ्या नंबरचं. त्यानंतर फाइंड आउट अ करेक्ट फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. अँड यू वॉन्ट टू स्माइल बट यू हॅव टू साय. वॉन्ट टू स्माइल टू साय. एस एस दिलेलं आहे त्याच्यामध्ये. अँटिथेसिस वाटत आहे याच्यात थोडा. क्लायमॅक्स कोणत्या याच्यामध्ये. क्लायमॅक्स. अँड यू वॉन्ट टू स्माइल बट यू हॅव टू साइट. त्यानंतर चूज द करेक्ट स्पेलिंग. वुलनची स्पेलिंग आपल्याला WOOEN हे असते वुलन. त्यानंतर नेक्स्ट LOE 47. LOE 1047 पहा. त्याच्यामध्ये 78 दिलेलं आहे. चूज द करेक्ट वर्ड ऑर्डर. करेक्ट वर्ड ऑर्डर आपल्याला लिहायचं आहे. याच्यामधील करेक्ट वर्ड ऑर्डर कुठं दिलेला आहे. 2 मध्ये दिलेला आहे. व्हाय डिड सी लिव्ह सो अर्ली. देन फिल इन द ब्लँक्स विथ द वर्ड विथ करेक्ट स्पेलिंग. प्लीज गिव्ह मी अ प्रॉपर PICE पीस हा होईल. त्यानंतर द लॉंगेस्ट पॉज इज. लॉंगेस्ट पॉज सगळ्यात जास्त जो असतो जास्त वेळ थांबतो आपण तो असतो फुल स्टॉप. काय असतो. फुल स्टॉप. देन 81 द टीचर इज पॉप्युलर अमॉंग. याच्यामध्ये काय येईल. अमॉंग. आयडेंटिफाय द गिवन सेंटेन्स. आय अराइव्ड बट एव्हरीवन हॅड ऑलरेडी लेफ्ट. हा काय कंपाऊंड सेंटेन्स. फाइंड द ऑड वन आउट. याच्यामध्ये ऑड वन आउट कोणतं येईल. याच्यामध्ये हे जोडणार म्हणजे कंजक्शन आहे. अँड आहे. परंतु हा जो इन आहे हा कंजक्शन नाही म्हणून इथं इन लिहा. इन. ठीक आहे. देन विच ऑफ द बिलो गिवन वर्ड स्पेल्ड करेक्टली. कोणता वर्ड करेक्टली स्पेल्ड केलेला आहे तो लिहायचं आपल्याला याच्यामधून. तर ACCIDENT ॲक्सिडेंट. ACCIDENT. त्यानंतर द डॉक्टर गेव मी प्रिस्क्रिप्शन. कंप्लीट द प्रोवर्ब. ॲज यू सो सो शॅल यू रीप. देन 87 आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. द कॅमल इज द शीप ऑफ डेझर्ट. कॅमल इज द शीप ऑफ डेझर्ट. याच्यामध्ये मेटाफर आहे. त्यानंतर द इनडायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आय सेड टू हिम व्हाय वॉज ही वर्किंग सो हार्ड. तर याचं उत्तर होईल आस्क हिम व्हाय ही वॉज वर्किंग सो हार्ड. सॉरी व्हाय ही हॅड नाही ना. हां व्हाय ही हॅड बीन नाही. व्हाय ही वॉज वर्किंग सो हार्ड. 88. त्यानंतर 89 फ्रॉम द सेंटेन्स लेफ्ट द याच्यापासून वाक्य बनवायचं आपल्याला. तर याचं उत्तर येईल DAEB. म्हणजे डीचं पहिलं येईल. ही लेफ्ट द हाऊस सडनली. ही कुठं आहे पहा. ही डी लेफ्ट. ये द बी कुठं आहे. डी ये साधी हे काय. ही लेफ्ट द हाऊस सडनली असं त्याचं उत्तर होईल. ही लेफ्ट द हाऊस सडनली. ही लेफ्ट द हाऊस सडनली.
ही लेफ्ट द हाऊस सडनली, म्हणजे डी ई आहे का, हां, ही सडनली लेफ्ट द हाऊस, सॉरी हां, ही सडनली डी ई लेफ्ट ये DEAB, तिसरं उत्तर लिहून घ्या, DEAB ही लेफ्ट द हाऊस सडनली, हा वाला उत्तर लिहून घ्या आणि तसे वाक्य बनवा तसे शब्द ठेवून. त्यानंतर LOE 1081 competency question based on the competency language study. Who am I याचं उत्तर येईल ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, वर्ब आणि नाऊन दिलेलं आहे याच्यामध्ये. त्यानंतर अंडरलाईन द जिरण अंडरलाईन करायचं आपल्याला. याच्यामध्ये कोणतं, सिंगिंग ऑफ लता इज मेलोडियस, कोणता आहे जिरण, सिंगिंग. गार्डनिंग इज अन आर्ट, हा काय आहे, गार्डनिंग, जिरण म्हणजे आयनजी प्रत्यय लागलेलं. इन्फिनिटिव्ह शोधायचं आपल्याला, इथं कोणतं आहे, टू रीड, इन्फिनिटिव्ह कोणता आहे, टू रीड, पहा इथं उत्तर दिलेलं आहे टू रीड. हां, त्यानंतर सचिन लाईक टू प्ले, काय येईल, टू प्ले. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स 93. I walk to school every day. I go for a walk. Walk दोन्ही ठिकाणी. 94 with the correct phrase. Granny take care to her grandchildren very well. Look after म्हणजे ची काळजी घेणे, take care. त्यानंतर 95 write down the meaning of the phrase. He was the things with an eagle eyes. eagle eyes चा अर्थ काय होतो ते लिहायचं आपल्याला. तर his ability to observe something closely. ठीक आहे. त्यानंतर 96 राईट डाऊन थेमोस्फेअर ऑर द वर्ड फेअर. फेअर करता थेमोस्फेअर डेअर होते. त्यानंतर राईट डाऊन द मिनिंग ऑफ द फॉलोइंग होमोफोन्स. वॉचचा अर्थ काय होतो, ऑब्झर्व अँड सी, ऑब्झर्व अँड सी. त्यानंतर माय अंट गेव मी धिस पेन. बिगिन युअर सेंटेन्स विथ. याचं उत्तर धिस पेन वॉज गिवन टू मी बाय माय अंट, दुसरं. त्यानंतर 99 राईट डाऊन नेम ऑफ इमोशन यू लेफ्ट. याचं इमोशन कोणते कोणते आलेले आहेत ते लिहायचं आहे. आय वॉज ओव्हरजाईड, आय वॉज डिस्ट्रेस, आय वॉज फ्रायटेंड, आय वॉज स्कॅरिंग लाऊडली. तर याच्यामध्ये इमोशन आहे हॅपी, सॅड, अँग्री, फिअरफुल आणि अँग्री. त्यानंतर क्वेश्चन बेस्ड ऑन कॉम्पिटन्सी. पुन्हा फाइंड आउट द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द वर्ब. इनकरेक्ट पेअर आहे ॲडवर्ब आणि स्कूल. ॲडवर्ब आणि स्कूल. ॲडवर्ब म्हणजे स्कूल हा ॲडवर्ब नाही आहे, ॲडवर्ब दिला इथं. त्यानंतर चूज द करेक्ट एक्झाम्पल ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्सचं करेक्ट उदाहरण लिहायचं. सी गोज होम. चूज करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करेक्ट कोणता आहे ते लिहायचं आहे. तर ही हाऊ फॅन दे हॅड. त्यानंतर 103 आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द गिवन लाईन. हुज मूड धीज आर आय थिंक. तर याचं उत्तर आहे ॲलिस्टेशन. त्यानंतर आय रिपीट झालेलं आहे. त्यानंतर फाइंड आउट ऑडमन आउट फ्रॉम द रूटवर. ऑडमन आउट काढायचं आहे. त्याच्यामध्ये काय लिहिन, पनिशमेंट, ऑडमन आउट. चूज अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ गिवन फ्रेज. अ पीस ऑफ केक. पीस ऑफ केक मीन्स व्हॉट, समथिंग इज व्हेरी इझी. देन 106 fill in the gap with suitable preposition. I received this message at 8 o'clock in the morning. म्हणजे दुसरा हा उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचं पहा 107 मध्ये चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड. करेक्ट स्पेलिंग आपल्याला लिहायची आहे. तर BELIEVE बिलीव्ह पहिलंच आहे. त्यानंतर 108 पहा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ अ वर्ब. इफ यू लिसन टू माय ॲडवाइस यू वुड हॅव बीन सक्सेसफुल. तर याचं सुद्धा उत्तर एक, लिसन्ड. त्यानंतर सिलेक्ट द करेक्ट फ्रेज. टेक इट ऑर लिव्ह इट ही करेक्ट फ्रेज आहे. त्यानंतर 110 चेंज द गिवन डायरेक्ट सेंटेन्स इंटू इनडायरेक्ट स्पीच. ड्राईव्ह केअरफुली. राम सेड टू मी. राम टोल्ड मी टू ड्राईव्ह केअरफुली असं होईल. त्यानंतर चूज द करेक्ट प्रिप्चर्ड स्टेटमेंट.
करेक्ट स्टेटमेंट लिहायचं आपल्याला याच्यामध्ये. व्हेअर डिड यू फाइंड इट हा करेक्ट सेंटेन्स आहे. त्यानंतर शेवटचं पहा, हे पॅसेज एक वेळा तुम्ही वाचून घ्या. द फादर आर्या वगैरे काय आहे ते स्क्रीनशॉट काढून वाचून घेणे आणि याच्यावरचे प्रश्न आहे ते चेक करणे. मी उत्तर सांगत आहे डायरेक्टली, पहा व्हिडिओ फार लांब होईल म्हणून लवकर घेत आहो. द प्रोफेशन ऑफ आचार्य जगदीश चंद्र बोस इज काय आहे, मॅजिस्ट्रेट. हे स्पेलिंग बरोबर नाही, अ मॅजिस्ट्रेट. त्यानंतर मॅजिस्ट्रेट गिव वर्क टू डॉक्वेट. कोणतं काम दिलं, टेकिंग चाइल्ड टू स्कूल, टेकिंग चाइल्ड टू स्कूल. फाइंड आउट द वर्ड फ्रॉम द पॅसेज विच मीन्स जेल, जेल मीन्स प्रिझन. त्यानंतर 115 पहा, यूज प्रॉपर क्वेश्चन टॅग फॉर द सेंटेन्स. द सर्वंट जम्प ऑन द रूफ, द सर्वंट जम्प ऑन द रूफ. डिडंट ही, डिडंट ही म्हणजे जम्प हा ईडी लागलाय म्हणून डिडंट. त्यानंतर यू शूड ट्रीट अ पर्सन हू हॅड बीन इन अ जेल. याचं उत्तर होईल यू शूड चेंज हिज ॲटिट्यूड. देन अकॉर्डिंग टू यू हिअर द स्ट्रेंज क्राय मीन्स, स्ट्रेंज क्राय मीन्स सिग्नल. Then identify the sentence. He said to magistrate, how shall I earn my living. तर याचा आन्सर होईल डायरेक्ट स्पीच. कोणतं आहे, डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. सर्वंट गार्डेड द लिटिल बॉय फेथफुली. टेन्स ओळखायचं आहे याच्यामध्ये, सिंपल पास्ट टेन्स. चूज नाउन फ्रॉम ऑफ द वर्ड. डिटरमाइनचं नाउन फॉर्म लिहायचं आहे, काय डिटर्मिनेशन. देन 121 द मेन हू हॅड बीन अ रॉबर बिकम अ ट्रस्टवर्थी सर्वंट. नेम द अंडरलाइन क्लॉज. क्लॉज इथं लिहायचं आहे आपल्याला, याचं क्लॉज आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड टू अबडोन इज, याचं उत्तर आहे टू गिव अप, त्यागणे. The most suitable title for the passage is Magistrate Faith. या प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत आणि त्यांची उत्तरंसुद्धा तुम्हाला सांगितलेले आहे. पूर्ण व्हिडिओ पाहून घेणे आणि याच प्रकारचे NAS वर आधारित पूर्ण प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरं सगळ्याच विषयाची आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.